नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आपण चाललो आहे MP ला। जसं तुम्हाला मी मागं बोललो होतो, आपण MP ला मोठ्या फार्मवर जाणार आहे शूट करण्यासाठी। आता आपण कन्नडच्या बस स्टँडवर प्रॉपर लेडून प्रॉपर आता बस येणार आहे आणि आपण इंदोरला जाऊ। इंदोरपासून 30 ते 36 किलोमीटर ते फार्म आहे आणि खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला भेटणार आहे। फक्त तुमच्यासाठी चाललो मी एवढ्या लांब आणि बघू आता आपली बस आलेली आहे, तुम्ही बघू शकता। टर्न मारतीचे बसतोय आपण, दोघं जण आहे आम्ही, माझा मित्रांनी। आणि लवकरच आपण समजा उद्या सकाळी 7 ते 7:30ला MP ला राहू। आणि म्हणजे त्या फार्मचा विषय असा आहे, तिकडं जे म्हणजे ओनर आहे त्यांचे आणि जे पार्टनर आहे, तेवढी खतरनाक माहिती मित्रांनो त्यांना तुम्ही विचार नाही करू शकत। जे येणारे व्हिडिओ असतील ना, ते आतापर्यंत सगळ्यात बेस्ट व्हिडिओ राहणार आहे आणि सगळ्यांनी चांगला प्रतिसाद द्या। हा व्हिडिओ मी समजा प्रवासाचा बनवतो आहे, इकडून निघल्यापासून जाण्यापासून तुम्हाला पण जाणीव होईल किती मेहनत करावं लागते। संध्याकाळचे 7 वाजलेले, बिगर जेवणाचं मी आलेलो आहे। आता बसमध्ये जायचं, त्यानंतर ही बस आपली आलेली आहे, तर जिथं जेवायला थांबून तिथं आपण थांबू। अरे माडी बोलतो मी, व्हिडिओ काढते का मध्ये? नमस्कार। हा बस मित्र येत होता का अंधानेर फाट्यावर थांबू त्याला? अंधान आपल्या जाताना घाटातून जाईन ना गाडी, इकडून 5 किलोमीटर बोलून घेऊ मग। इकडे किती वेळ थांबणार सर? तर मित्रांनो तोच विषय, आता आपली गाडी आली इंदोरची, तर आपण इकडून निघतोय। तुम्हाला सगळा प्रवास पण दाखवतो मी आणि मित्र येतात 2 मिनिटात। मित्रांनो आपल्याला ही शीट भेटलेली आहे, आता दोघं जण आहे आम्ही, डबल। ही बस आहे आपली, रात्रभर प्रवास आपल्याकडे जाणार आहे। तुम्हाला सगळा प्रवास दाखवणार मी, फार्म लोक जाऊच तर। आणि फार्मचे जे व्हिडिओ राहील ते तर महत्त्वपूर्ण राहणारच आहे, जसं तुम्हाला सांगितलं मी। प्रवास पण एन्जॉय करा। जवळपास आता 400 किलोमीटर आपल्याला जाणं आहे रात्रभर। आणि आता जेवायला बस कुठं थांबते वगैरे ते मी तुम्हाला दाखवतो, काय जेवण आहे वगैरे। बसलेलो आहे, ही आपली जागा। आणि आता थोड्यासा बस निघन आपली, मस्त जागा भेटली आपल्याला झोपण्यासाठी, कारण रात्रभरचा प्रवास आहे आणि आराम पण पाहिजे, कारण उद्या पूर्ण दिवसभर व्हिडिओ बनवणे, पूर्ण तुम्हाला इन्फॉर्मेशन देणे। मित्रांनो आता आपण जस्ट पोचलेलो आहे इंदोरला। आता सकाळचे वाजलेले जवळपास 6 वाजलेले, तर आपण इंदोरला आलेलो आहे। तर मला लोकेशन बघावं लागेल पहिले कोणतं आहे काय आमचं, नंतर मग आपण पुढचा प्रवास करू। इंदोर चला मग, झाली झोप? चला तर मित्रांनो आता विषय असा आला की आपल्याला ज्या फार्मवर जायचं आहे समजा, तर आपल्याला टाईम दिलेला आहे 12 वाजेचा आणि आता सकाळचे समजा 6 वाजलेले आणि तिथून उज्जैन पण जवळ आहे। तर आपण कसं ठरलेलं आहे, पहिले दर्शन वगैरे करू, तिथं पहिले फ्रेश होऊन दर्शन करू, तुमचं पण दर्शन आहे, सगळं आपण उज्जैन कवर करू एवढं आपल्याला करता आहे। नंतर मग 12 वाजता आपल्याला फार्मवर जाणे। आता इकडून बस राहील, बघू आपण बस किती वाजता आहे, त्यानंतर मग मस्त जाऊ, दर्शन वगैरे करू भोले बाबाचं। चला मित्रांनो, आता आपण बसमध्ये बसलेलो आहे उज्जैनच्या, इकडून जवळपास 1 तासाचा रस्ता आहे इंदोरून। त्यानंतर आपण इकडे जाऊन फ्रेश वगैरे होऊन मस्त दर्शन करू। बस स्टार्ट झालेली, मला तसं दाखवतोच मी। कारण तुम्ही इंदोर सिटी बघू शकता, एकदम स्वच्छ आणि क्लीन आहे। इकडं पेंटिंग वगैरे केलेलं आहे, वातावरण पण प्रत्येक ठिकाणी पेंटिंग आणि एकदम स्वच्छता दिसत।
जवळपास ही भारतातली सगळ्यात क्लीन सिटी आहे तुम्हाला वाटतं आहे. सगळ्या भिंतीवर वगैरे सगळे पेंटिंग केलेली एक नंबर आहे डायरेक्ट. हे बघू शकता तुम्ही खतरनाक पेंटिंग आहे. खतरनाक आहे सगळं मंदिर वाटतं पूर्ण सिटीमध्ये बरं का. मित्रांनो आता आपण आलेलो आहे उज्जैनला. बघू आता काहीतरी नाश्ता वगैरे करू आपण. फ्रेश वगैरे येतो आम्ही आणि मग जातो दर्शनाला. तुम्हाला पण दाखवतो सिटी उज्जैन सगळं दाखवतो तुम्हाला काय सीन आहे. काय खातो काय रे काय खातो होय वगैरे काही जर काही खाऊ ना हां. मित्रांनो बघू आता काय नाश्ता करतो. आता आपण ॲटोमध्ये बसून निघलेलो आहे मंदिराकडं. ही उज्जैन सिटी आहे मित्रांनो. विषयहाड मित्रांनो आता आपण आलोय मंदिराजवळ आणि पहिलं तर फ्रेश वगैरे होऊन घेऊ. इकडं पूर्ण मंदिराचा परिसर आहे असा. इकडं समोर मंदिर आहे. मित्रांनो आता आपल्या आंघोळी वगैरे झालेल्या आहेत. फ्रेश झालो आपण. आता थोड्याच वेळात जाऊ दर्शन करायला. याशी रूम होती इकडं 50 रुपये घेतले त्यांना म्हणजे एका व्यक्तीचे. ही हॉटेल आहे तुम्ही बघू शकता. आणि आंघोळ वगैरे झाली आता. इकडलं म्हणजे लोक स्वभाव पण चांगला आहे. एवढा काही विषय नाही मित्रांनो. सगळं ॲडजस्ट करून देतो. 50 रुपये म्हणजे एका हिशोबानं आहे. पण मग आता शेवटी आपण बाहेर आल्यामुळे करावं लागतं ॲडजस्ट. आणि शॉवर वगैरे सगळं बाथरूम पण चांगलं आहे. आता मध्ये जाऊ बघू. मोबाईल अलाउड आहे की नाही तुम्हाला दाखवतो सगळं. कसं वाटतंय मित्रांनो नक्की सांगा. प्रसाद वगैरे पण घेतला आणि ही एंट्री गेट आहे आपलं. इकडून आपण मध्ये जाणार. आपण आता परिसरात एंटर केलेलं आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण पेंटिंग वगैरे भारी पण एकदम. वातावरण बी मस्त एकदम. मित्रांनो कोण कोण आलंय उज्जैनला कमेंटमध्ये नक्की सांगा मला. भारी आहे मंदिर वगैरे काय ना. झाडं वगैरे एकदम हाड आहे. अरे पाय ना काय खतरनाक आहे आकाश. हे बघा मित्रांनो शिवलिंग आहे पण कशाची बनवलेली का विषय हाड आहे डायरेक्ट. जय भोले बाबा की जय. एकदम भारी मित्रांनो. पूर्ण आपल्या देवाच्या मूर्त्या वगैरे बघू शकता तुम्ही.
सगळं दाखवतो तुम्हाला. खतरनाक आहे हा मित्रांनो, मूर्ती गणेशाची. एंट्री गेट आहे वाटतं. बघू मध्ये काय विषय आहे. भारी आहे मित्रांनो. त्रिशूळ मित्रांनो, आपल्याला इकडं आलतो आपण. आपल्या वैजापूर साईडचे पण भेट. कुठं आले वैजापूर? मित्रांनो बघू शकता तुम्ही पूर्ण काम कसं आहे. भारी यार. पण मित्रांनो जे कोणी आलं नसतं एकदा नक्की या. खूप भारी बघण्यासारखं. मित्रांनो भारी मूर्ती. आपण मंदिराजवळ आलेलो आहे. हे भक्त निवास आहे. मेन मंदिर इकडे आहे. खूप मोठा एरिया आहे मित्रांनो. तो आता आम्ही चालत मध्ये जवळपास अर्धा-पाऊण किलोमीटर आलो असं. भारत माता मंदिर. आता आपण इकडं नंबर लावलेले. इकडे बॅग वगैरे जमा करून दिल्या. तर बघू किती वेळ लागतो दर्शनाला. एवढं चांगलं आहे का? मोबाईल अलाउड आहे, पण आता मध्ये गेल्यावर कळेल आपल्याला काय विषय. आता मध्ये आलो आपण. दर्शन वगैरे झालं आपलं. बाहेर निघलो आपण. हे मंदिर आपण बाहेर एक्झिट. चला मित्रांनो, आता आपण बाहेर पडलेलो आहे आणि आता आपण जाणार आहे फार्मवर. तुम्हाला फार्म पण दाखवतो याच्यात शॉर्टकटमध्ये. त्यानंतर खूप महत्त्वाचे व्हिडिओ येणार आहे. तर तिकडे दर्शन पण झालं, तर चांगलं होतं दर्शन. चला आता डायरेक्ट निघू आणि फार्मवर भेटतो तुम्हाला. फार्म कसं आहे काय थोडक्यात तुम्हाला दाखवून दे. त्यानंतर आपण इकडे व्हिडिओ शूट करणार परत. तर मित्रांनो आत्ता आपण एवढ्यात फार्मवर पोहोचलेलो आहे. बघू शकता तुम्ही. खूप अवकाळ आले मित्रांनो, कारण इकडे यायला म्हणजे रिक्षाच नाही जवळपास. तर आम्ही जवळपास कसं आलो आमचं आम्हाला माहिती अवकाळा करत.
अवकाळ करत आलो एकदम. ॲटो नाही, काही नाही. 1 किलोमीटर तर पैप यावं लागलं, कारण एवढी मेहनत घ्यावं लागते व्हिडिओ बनवायला. तर कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत चला, करत जा. खूप मेहनत घ्यावं लागते.